तुम्हाला जर दिसत असेल तर एक्झिट पॉईंट दिसतोय, खाली परत खोल दरी आहे, म्हणजे पूर्णपणे जी दरी आहे पूर्णपणे आता मोठी थोडी शोध गेली आणि परत खाली उतरायचं आहे. आणि काय एक्सपिरियन्स आहे पुढे गेलं आपल्याला समजेल. बऱ्यापैकी ट्रेकर्स इथंपर्यंत आले, पण काही जण इथूनच पाठीमागे गेले, कारण थोडंसं टफ आहे. काय वेळेला पाण्यातून तुम्हाला चालावं लागतं, कमरेएवढ्या पाण्यातून जावं लागतं. काय वेळेला दगड खूप स्टिक आहेत, उतरावं लागतं. त्यामुळे लेडीज असतील, मुली असतील आणि जे ट्रेकर्स नाही आहेत त्यांना थोडंसं अडचण होते, पण बऱ्यापैकी ट्रेकर्स तिथं पुढे येत आहेत. आम्ही सगळ्यांच्या पुढे आलेलो आहे आणि जवळजवळ आम्ही म्हणतो एक अर्ध्या ते 1 तासामध्ये इथं पोहोचलो आहे. काय ट्रेकर्स अजून पाठीमागे आहेत. म्हणजे कुणाचं कसं स्पीड आहे त्याच्यावरती राहते थोडंसं. त्यामुळे शूज तुम्हाला प्रॉपर पाहिजेत, कारण की तुम्हाला दगडावरती बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्यामुळे शूज पण तुम्हाला घेणं हे चांगले शूज घेणं गरजेचं आहे. आणि चला आपण पुढे जाऊया आणि एक्झिट पॉईंट जिथं आहे ते बघूया कसं आहे ते. चलो कैमरामैन प्रशांत के साथ 1 मिनट, प्रशांत सर तुमचा फोटो जाऊ द्या.